पंचवार्षिक योजना व विकासाचं निर्धारित लक्ष याच्या जोड्या लावा. आता ऍक्च्युली खरे 5वी मध्ये काय किती साध्य झालं? निर्धारित लक्ष होतं, निर्धारित. ऍक्च्युली साध्य नाही म्हणलं ते, खरे किती ठरवलं होतं विचारतंय, किती ठरवलं होतं. आता ऍक्च्युली मला सांगा खरे, एक लक्षात ठेवा, 10वी 11वी आणि 12वी मध्येच खरे 8 9 8 ठरवलंय, बाकी कुठंच एवढं जास्त ठरवलं नाही. ओके, 8 9 8 कुठं? 10वी 11वी 12वी. असं तुम्ही लॉजिक हे आपले करे फॅक्ट आपले जे आहेत की करे मजबूत ठेवायचे, की जे आपला याच्यावरून आपला उत्तरापर्यंत जाता येतं. म्हणजे संकल्पित 8 9 8 इथंच होते, बाकी कुठं नव्हतं. मग करे कन्फर्म 12वीचं काय पाहिजे? 8% पाहिजे, बाकी आपल्याला देणं घेणं नाही. ओके, करे डचं काय पाहिजे? 4 नंबर. आता डचं 4 इथं एकाच जागी आहे, मला बाकी कुठंच नाही, मला देणं घेणं नाही. तुम्ही काढून बघा, आता पण हे काढून बघा रे बाबा, बघा इकडे बघा रे, संकल्पित बघा इथं कुठं आहे करे? कुठं तरी आहे का? बाकी ठिकाणी नाही. संकल्पित बघा ना तुम्ही काढून, कुठं आहे का? नाही, फक्त याच ठिकाणी 8 9 8 आहे. म्हणजे याचा अर्थ इथं करे पर्यायात मला दिलंच नसेल, करे दुसरं दिलं नसेल, 10वी 11वी 12वी दिली नसेल, तर मला लक्षात येईल की काय 10वीत 8 आहे, 11वी 9 आहे, 12वी मध्ये 8 आहे. ओके, हे मला लॉजिक कळायला पाहिजे आणि त्यावर मी उत्तरावर जाऊ शकतो, कारण इथं मला कन्फ्युजन होऊ शकतं, मला इथं होणार नाही. ओके तरी तुम्ही काढू शकता, कारण बाकी माहित असेल तरी तुम्ही उत्तरावर जाऊ शकता. मग पहिल्याचं काय रे? पहिली 5वी 4.4चं होतं, 6वी मध्ये 5.2. बघा एक एक महाग आहे. 5वी मध्ये 4 आहे, 6वी मध्ये 5 आहे आणि 9वी मध्ये थोडं जास्तच महाग आहे 6.5.